एक ट्रेन जिच्या इंजिनातून धूर नाही तर फक्त पाणी बाहेर पडतं, ती ट्रेन स्वतःसाठी लागणारी वीज मध्येच तयार करते. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ही काही परदेशी टेक्नॉलॉजी नाही, ही पूर्णपणे मेड इन इंडिया ट्रेन आहे. काल म्हणजे 17 जुलै 2026 रोजी हरियाणाच्या मातीत भारतीय रेल्वेच्या इतिहासातलं एक नवीन पान लिहिलं गेलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः त्या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून देशातली पहिली हायड्रोजन ट्रेन रुळावर आणली. पण प्रश्न असा आहे की ही ट्रेन नक्की चालते तरी कशी? आतापर्यंतच्या डिझेल आणि इलेक्ट्रिक ट्रेनपेक्षा ती वेगळी का आहे आणि हायड्रोजन सारख्या जीवघेण्या ज्वलनशील वायू वापरताना अपघाताचा धोका किती आहे, हे सगळं सविस्तर पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. साधारण 2020-21 सालापासून भारतीय रेल्वेने हा एक वेगळा प्रकल्प हाती घेतलाय. नाव होतं नॅशनल हायड्रोजन मिशन. या मिशनचा एक भाग म्हणजे देशातल्या हेरिटेज आणि डोंगराळ रेल्वे मार्गांवर प्रदूषण मुक्त गाड्या चालवण्याचं स्वप्न रेल्वे मंत्रालयाने पाहिलं होतं. यासाठी सुरुवातीला जेमतेम 150 कोटीच्या आसपास बजेट ठेवण्यात आलं होतं. या प्रकल्पासाठी हरियाणातला जिंद ते सोनीपत हा जवळपास 90 किलोमीटरचा मार्ग निवडला गेला, कारण इथलं रेल्वे जाळ आधुनिक आहे आणि प्रकल्प वेगाने राबवण्याची क्षमताही आहे. 4 वर्ष संशोधन, चाचण्या आणि इंजिनिअरचं काम सुरू होतं आणि अखेर तो दिवस उजळला. जिंद रेल्वे स्थानकावरून पंतप्रधानांनी या ट्रेनला रवाना केलं आणि भारत जगातल्या मोजक्या देशांच्या यादीत जाऊन बसला ज्यांच्याकडे हायड्रोजन चालणारी प्रवासी ट्रेन आहे. हायड्रोजन ट्रेनची कल्पना काही भारतासाठी नवीन नाही. जगात याची सुरुवात झाली ती 2016 साली, जेव्हा फ्रान्सच्या एल्स्ट्रॉम या कंपनीने पहिल्यांदा हे तंत्रज्ञान जगासमोर आणलं. त्यानंतर 2018 मध्ये जर्मनीत 2 डब्याची पहिली हायड्रोजन प्रवासी ट्रेन प्रत्यक्षात रुळावर धावली. पाठोपाठ जपान, चीन, अमेरिका, दक्षिण कोरिया आणि कॅनडा या देशांनीही तंत्रज्ञान वापरलं. पण भारताने जे केलं ते वेगळं आहे, कारण ही ट्रेन पूर्णपणे स्वदेशी बनावटीची आहे आणि 10 डब्यांसह जगातली सगळ्यात लांब आणि सगळ्यात शक्तिशाली हायड्रोजन प्रवासी ट्रेन ठरली. याआधी जगात ज्या हायड्रोजन ट्रेन धावल्या त्या बहुतांश 2 ते 4 डब्यांच्या होत्या. त्यामुळे भारताने थेट मोठी झेप घेतली असं म्हणता येईल. आता खरी गंमत सुरू होते ती या ट्रेनच्या आतल्या तंत्रज्ञानात. वरून बघितलं तरी एक साधी 10 डब्याची नॉन एसी चेअर ट्रेन वाटते. आत बसायला जागा, उभं राहण्यासाठी हँडल, सगळं अगदी नेहमी सारखं. पण ट्रेनच्या इंजिनात जे बसले ते खऱ्या अर्थाने क्रांतिकारी आहे. डिझेल इंजिनमध्ये इंधन जाळून ऊर्जा मिळते, इलेक्ट्रिक इंजिनमध्ये वरच्या तारापासून वीज खेचली जाते. पण या ट्रेनमध्ये असं काहीच नाही. येथे बसवलेली आहे एक फ्यूल सेल सिस्टम, म्हणजे वीज तयार करणारा एक छोटासा कारखाना. ट्रेनमध्ये मोठमोठ्या टाक्यांमध्ये हायड्रोजन गॅस साठवलेला असतो. ट्रेन सुरू झाली की हा फ्यूल सेल टाकीतला हायड्रोजन आणि बाहेरच्या हवेतला ऑक्सिजन एकत्र आणतो. या दोघांमध्ये एक रासायनिक प्रक्रिया घडते आणि त्यातून थेट वीज तयार होते. हीच वीज मोटार फिरवते आणि चाक धावू लागतात. या प्रक्रियेत फक्त शुद्ध पाणी आणि थोडी वाफ बाहेर पडते. जोडीला या ट्रेनमध्ये लिथियम बॅटरीही बसवण्यात आली. ट्रेन सावकाश धावत असताना फ्यूल सेल या बॅटरीला चार्ज करत राहतो आणि वेग वाढायचा असेल किंवा चढ चढायचा असेल तेव्हा हीच बॅटरी जास्तीची ताकद पुरवते. म्हणजे ही एक हायब्रिड व्यवस्था आहे. आता प्रवासांच्या दृष्टीने बघायचं झालं तर ही ट्रेन खिशाला परवडणारी आहे. किमान तिकीट अवघं 5 रुपये आणि पूर्ण 90 किलोमीटरचा जिंद ते सोनीपत प्रवास फक्त 25 रुपयात होतो. ट्रेनचा सर्वसाधारण वेग तशी 75 किलोमीटर असला तरी गरज पडल्यास 110 ते 140 किलोमीटर प्रति तास वेगाने धावू शकते. एका फेरीत जवळपास 2600 प्रवासी प्रवास करू शकतात आणि हायड्रोजन भरायलाही फार वेळ लागत नाही. अवघ्या 15 ते 20 मिनिटात टाकी पुन्हा भरून ट्रेन प्रवासासाठी सज्ज होते. याउलट बॅटरीवर चालणाऱ्या गाड्यांना चार्ज व्हायला कित्येक तास लागतात. 1 किलो हायड्रोजन मधून जवळपास 3 किलो डिझेल इतकी ऊर्जा मिळते. यावरून आपल्याला अंदाज असा येईल की हे इंधन किती ताकदवान आहे. या ट्रेनच्या इंजिनात जवळपास 3200 हॉर्स पॉवरची प्रोफेशनल सिस्टम बसवण्यात आली. म्हणजे ताकदीच्या बाबतीत ही ट्रेन कोणत्याही डिझेल किंवा इलेक्ट्रिक इंजिनला तोडीस तोड आहे. आणि गंमत म्हणजे ही ट्रेन जितकी ताकदवान आहे तितकीच ती स्वतःपुरती स्वयंपूर्णही आहे. साधारण 5 तासाच्या प्रवासात ही ट्रेन स्वतःच 12,000 युनिट इतकी वीज तयार करते. म्हणजे एका आठवड्यात रेल्वेच्या पॉवर ग्रीडवर पडणारा ताण 84,000 युनिटने कमी होतो. आणि हा आकडा जवळपास 500 घरांच्या महिन्याभराच्या वीज वापरणा इतका मोठा आहे. पण इथेच एक प्रॉब्लेम सुद्धा आहे. आपण सगळ्यांनी हायड्रोजन बॉम्ब बद्दल ऐकलं आणि हायड्रोजन हा जगातला सगळ्या ज्वलनशील वायूंपैकी एक आहे. हवेत
त्याचं प्रमाण अवघं 4% जरी वाढलं तरी तो पेट घेऊ शकतो. मग रोज हजारो प्रवासी घेऊन धावणाऱ्या या ट्रेनमध्ये हा वायू किती सुरक्षित आहे, हा प्रश्न साहजिकच मनात येतो. भारतीय रेल्वेने याबाबत कोणतीही तडजोड केलेली नाही असं सांगितलं जातं. या ट्रेनमध्ये गळती शोधणारे सेन्सर, उष्णता ओळखणारे डिटेक्टर आणि आगामीची पहिली ठिणगी पकडणारी यंत्रणा बसवण्यात आली. गळतीची अगदी थोडीशी जरी शक्यता निर्माण झाली तरी संपूर्ण हायड्रोजन सिस्टम आपोआप बंद पडेल. माणसाच्या निर्णयाची वाटही बघितली जाणार नाही. सतत सुरू असलेली व्हेंटिलेशन यंत्रणा हवा खेळती ठेवते, त्यामुळे चुकून थोडा गॅस बाहेर पडलाच तरी तो एका जागी साचून राहत नाही, हवेत विरून जातो. लोको पायलटच्या कॅबिनमध्येही रिअल टायमिंग मॉनिटरची सोय आहे, जेणेकरून कोणती असामान्य गोष्ट लगेच कळते. जिंद इथे या ट्रेनसाठी खास रिफ्युलिंग प्लांट उभारण्यात आलाय, जिथे पाण्याचं इलेक्ट्रोलायसिस करून हायड्रोजन वेगळा काढला जातो आणि उणे 15°C इतका थंड तापमानात साठवला जातो. या प्लांटची क्षमता 3000 किलोग्राम इतकी मोठी ठेवण्यात आली आणि इथे आग व गळती शोधणारे ऑटो डिटेक्टर आहेत. थोडक्यात ट्रेन पासून ते इंधन साठवण्याच्या जागेपर्यंत प्रत्येक टप्प्यावर सुरक्षेची काळजी घेतली आहे. हे सगळं बघितल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते, हायड्रोजन जितका धोकादायक वायू आहे तितकीच काळजी घेऊन ही यंत्रणा उभारली गेली. सध्या ही ट्रेन जिंद आणि सोनीपत दरम्यान धावू लागली आणि गोहाना जंक्शनसह मधल्या स्थानकावरही ही थांबते. रेल्वे मंत्रालयाने या ट्रेनचा व्हिडिओ स्वतः अधिकृत सोशल मीडिया खात्यावर शेअर केला असून तो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तज्ञांच्या अंदाजानुसार एक हायड्रोजन ट्रेन तिच्या 30 वर्षाच्या आयुष्यात डिझेल ट्रेनच्या तुलनेत कोट्यावधी रुपयाची बचत करू शकते. शिवाय ही ट्रेन स्वतःची वीज स्वतः तयार करत असल्यामुळे रेल्वेच्या पॉवर ग्रीडवरचा ताणही मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. भारतीय रेल्वे सध्या आपल्या एकूण खर्चांपैकी मोठा वाटा फक्त इंधनावर खर्च करते आणि हा खर्च कमी झाला तर तो पैसा प्रवासांच्या सुविधांसाठी आणि सुरक्षेसाठी वापरता येईल असं सांगितलं जातं. या यशस्वी सुरुवातीनंतर आता सरकारची नजर पुढच्या टप्प्याकडे आहे. देशातल्या विविध हेरिटेज आणि डोंगराळ मार्गावर पुढच्या काही वर्षात साधारण 35 हायड्रोजन ट्रेन चालवण्याची भारतीय रेल्वेची योजना आहे आणि 2070 पर्यंत नेट झिरो कार्बन उत्सर्जनाचं उद्दिष्ट गाठवण्यासाठी हा प्रकल्प एक महत्त्वाचा टप्पा मानला जातोय. हरियाणा सरकारच्या दृष्टीने हा प्रकल्प मोठा आहे, कारण यामुळे राज्यात गुंतवणूक, रोजगार आणि आधुनिक पायाभूत सुविधांना चालना मिळेल असा दावा केला जातोय. जिंद सोनीपत मार्ग या प्रयोगासाठी निवडण्यामागचं कारण हेच आहे. इथलं रेल्वे जाळं तुलनेत सक्षम आणि प्रकल्प वेगाने पूर्ण करण्याची क्षमताही आहे. आता सगळ्यांचं लक्ष लागलंय त्या या ट्रेनच्या पुढच्या वाटचालीकडे, म्हणजे ती किती नियमितपणे धावती, प्रवाशांची प्रतिसाद कसा मिळतो आणि देखभालीचा खर्च प्रत्यक्षात किती येतो, यावर पुढचे भवितव्य ठरणार आहे. सिस्टम इंजिनच्या काळ्या धुरापासून सुरू झालेला भारतीय रेल्वेचा प्रवास आज पाण्याच्या स्वच्छ वाफेपर्यंत येऊन पोहोचलाय. फक्त काही दशकांपूर्वी जे सायन्स एका काल्पनिक गोष्टीसारखं वाटत होतं ते आज समोर घडताना दिसतंय. पण खरा प्रश्न हा आहे की हे तंत्रज्ञान फक्त एका मार्गापुरतं मर्यादित राहणार की खरोखरच देशातल्या रेल्वे व्यवस्थेचा चेहरा मोहरा बदलणार? काळ्या धुरांच्या इतिहासाला निरोप देत भारत खरं झिरो कार्बनकडे झेप घेतोय का, याचं उत्तर पुढच्या काही वर्षात मिळेलच. पण एक मात्र नक्की, जिंद ते सोनीपत हा 90 किलोमीटरचा प्रवास आज फक्त 2 शहरांना जोडत नाही, तर तो भारताच्या ऊर्जा क्षेत्रातल्या एका नव्या युगाची सुरुवात करतोय. तुम्हाला काय वाटतं? येत्या 10 वर्षात डिझेल इंजिन पूर्णपणे इतिहास जमा होईल का आणि भारतातील प्रत्येक ट्रेन अशीच प्रदूषण मुक्त धावेल का, हे नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं.